योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यातील पूरग्रस्त भागांना आमदार बाबाजी शेठ काळे यांची भेट। शोध मोहिमेला गती, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान। संतोष गाडेकर, पत्रकार, राजगुरुनगर। राजगुरुनगर, खेड तालुक्यातील सुरू असलेल्या मुसळधार पाऊसमुळे विविध ठिकाणी नदी ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले। पावसामुळे 2 दुर्दैवी घटना घडल्या आहेत। 2 तरुण मोटरसायकलसह पाण्यात वाहून गेल्यामुळे तालुक्यात सामान्य जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली, परिस्थितीचा आढावा घेतला। 2 घटना शेलू कुरकुंडी या मार्गावर। दुसरी घटना रेटोडी येथील पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे व सरपंच अतुल शेठ यांच्या उपस्थितीत व प्रशासनाकडून शोध मोहिमे आढावा घेण्यात आला। शेलू कुरकुंडी मार्गावर स्मशानभूमी जवळील नदी पुलावर सकाळी कडूस येथील अमोल डांगले हा तरुण दुचाकीसह पाण्यात वाहून गेला। त्याला शोधण्याचे काम युद्धपातळी सुरू आहे। दुसरी घटना रेटोडी सातारकर वस्ती मार्गावर पुलावरून दुचाकी गाडीवर जात असताना समीर भीमाची जाधव वय वर्ष 30 हा तरुण पाण्यात वाहून गेला। पोलीस यंत्रणा, प्रशासकीय, महसूल विभाग, ग्रामस्थ व स्थानिक यंत्रणेद्वारे शोध कार्य सुरू आहे। अतिशय मुसळधार पाऊस असल्यामुळे आमदार बाबाजी शेठ काळे त्या कुटुंबाची भेट घेतली। बेपत्ता झालेल्या व्यक्तीविषयी करणं प्रशासनाच्या मदतीनं लवकर प्रयत्न केले जातील यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करतो। त्या दोन्ही संघातील व्यक्तींचा पथकाद्वारे शोध मोहीम अधिक प्रभावी राबवण्यासाठी सूचना देत आहे असे दोन्ही कुटुंब यांना सांगितले आणि त्यांचे सांत्वन केले। खेड तालुक्यावर मुसळधार पाऊस आणि वेगवान पाण्याचा प्रवाह मोठ्या वाहत असून त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहे। त्यामुळे ही घटना अचानक घडली आहे त्याविषयी त्यांनी सांगितले। प्रत्येकाने तरुण व्यक्तीनं पाण्याचा वेग अंदाज पाहून धाडस करावे, असा सतर्क राहण्याचा व सावधान जागृत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले। दिला आहे आपला जीव संकटात घालू नका, असे ग्रामीण भागातील नागरिकांना आव्हान केले आहे। दोन्ही गावांमध्ये दुःखाची शोककाळा पसरलेली आहे अशी भावना व्यक्त केली। याविषयी त्यांनी नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।